जे सहकारी अमित मोडक आपल्या सोबत असणार आहेत, मॅजिक वॉल आपल्या सोबत असणार आहेत आणि या निवडणुकीचं मॅजिक आज ते आपल्याला समजून सांगणार आहेत। बिलकुल विलास, आता जे काही चर्चा चालू आहे की मॅजिक कोणाचं चालणार आहे बिहारमध्ये, नितीश बाबू, तेजस्वी यादव की मग मोदी, आणि जे आपण बोलतोय की महिलांचं मॅजिक चालणार की तरुणांचं मॅजिक चालणार, आणि ही सर्व अपडेट आम्ही या मॅजिक वॉलवर तुमच्यासाठी घेऊन येतोय। ही मॅजिक वॉल खास बनवलेली आहे आणि यामध्ये आपण काय काय दाखवणार आहे तुमच्यासाठी। सध्या कोर आहे ते, बिलकुल आता पाटी कोरी आहे सगळ्यांची, कशी भरत जाईल हे आपण तुम्हाला सांगणार आहे। परंतु यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार काय आहे, आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की गंमत काय काय आहे यामध्ये, की आपण याच्यात बघणार आहोत की महिला वोटर जे आहेत, महिला वोटर्सचा परिणाम काय काय आहे। आणि आपण हे जे बघतोय की हा महिला वोट विलास, आपण जे बघतोय सर्वात महत्त्वाचं 124 जागा अशा आहेत की जिथे महिलांचं मतदान, महिला वोटर ह्या की फॅक्टर ठरणार आहे, ज्याची आपण चर्चा करतोय। महाराष्ट्रात ज्या लाडली बहीणची चर्चा झाली तीच चर्चा आज बिहारमध्ये चालू आहे, आणि 124, आणि आपण 2020चा जो विचार केला गेल्या निवडणुकीचा, तर त्यामध्ये 76 जागा एनडीएला मिळाल्या होत्या, आणि महाराष्ट्रात जिला महाविकास आघाडी आणि बिहारमध्ये महागठबंधन म्हटलं जातं त्या महागठबंधनला 42 जागा मिळाल्या होत्या। आणि यावेळेस विलास 10,000 रुपयाचा पहिला हप्ता ऐन मतदानाच्या पूर्वी आलेला आहे, त्यामुळे हा महिला फॅक्टर किती महत्त्वाचा ठरतो हे आपल्याला बघायचं आहे। याच महिला फॅक्टरवर सर्व चर्चा चालू आहे। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच निवडणुकीमध्ये काय होता, तर आपण बघितलं की जी तेजस्वी यादव यांनी यात्रा काढली होती ती यात्रा कुठून झाली, हा जो आपण बघतोय की सीमांचल पासून तिरुपतीपर्यंत हा जाणारा पूर्ण पार्ट आहे, आणि या भागामध्ये तेजस्वी यादव यांनी त्यांची यात्रा काढली होती। ह्या किती जागा आहेत विलास, या जागा बघणं महत्त्वाचं आहे। 66 जागा आहेत। या 66 जागांचा आता जे तुम्हाला आकडेवारी दिसते ती 2020ची आकडेवारी आहे विलास। 2020 मध्ये 34 जागा एनडीएने घेतल्या होत्या, आणि महाविकास आघाडी आणि तिथलं महागठबंधन त्यांनी 31 जागा घेतल्या होत्या। हा कुठला फरक नाहीये म्हणजे तसं बघितलं बिलकुल। परंतु आपल्यासाठी इंटरेस्टिंग काय, हा जर आपण भाग बघितला, हा सीमांचल पासून सुरू होतो, मध्य बिहार मधून जातो आणि खाली येतो, तर हा या भागाचं वैशिष्ट्य काय आहे, हा यादव बहुल भाग आहे, जो आरजेडीचा सर्वात मोठा स्ट्रॉंग होल्ड आहे। यादव वोटिंग किती आहे तिथे, तर आपण M1 नाही, मुस्लिम नाही म्हणत मी, फक्त यादव हा जो पट्टा आहे मध्य भाग, आता हा जो आपण बघतोय सीमांचल, इथे मुस्लिम वोटिंग हे डॉमिनेटिंग आहे, परंतु हा जो पूर्ण आहे ज्याला यादव बेल्ट म्हटलं जातं, जे 24% आसपास मतदान आहे असं बोललं जातं, त्या भागातून तेजस्वी यादव यांनी यात्रा काढली होती, आणि त्याचं जर गेलं बघितलं तर क्लोज आहे, फक्त 3 जागांचा डिफरन्स आहे। या यात्रेमुळे किती फरक पडतो हे बघायला लागेल। दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट आहे, 2 लोकांनी यात्रा काढली होती, एक तेजस्वी यादव, दुसरे राहुल गांधी। आपण तेजस्वी यादव यांची यात्रा बघितली, राहुल गांधी यांनी कुठून यात्रा काढली होती, तर हे बघ, हा जो राहुल गांधी यांनी जेव्हा बिहार केलं होतं, तर आपण बघितलं चंपारण, पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण पासून तर ते पूर्ण खालचा बिहार, जो भाग तेजस्वी यादव यांनी कव्हर केला होता तो त्यांनी सोडून दिला। आता जर आपण बघितलं तर या किती जागा आहेत, 183, 183 जागा आहेत विलास, त्यापैकी 103 जागा मागच्या वेळेस एनडीएने घेतल्या होत्या, आणि महागठबंधनला 76 जागा मिळाल्या होत्या। इंटरेस्टिंग काय आहे, तर आपण हा पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, हा सीमांचल भाग मुस्लिम डॉमिनेटेड, 17% मुस्लिम पॉप्युलेशन बिहारमध्ये म्हटलं जातं, परंतु त्या 17%पैकी 40 ते 60% मुस्लिम डॉमिनेन्स जो आहे तो हा आपल्याला सीमांचल भागामध्ये दिसतोय। हा सीमांचलचा भाग आपण इथे बघतोय। त्यानंतर या भागामध्ये जर बघितलं तर हा आहे चंपारणचा भाग, इकडे येतो मधुबनी, परंतु आपण जर डॉमिनन्स बघितलं गेल्या वेळेस कुठे होतं, तर हा भगवा दिसतोय तुम्हाला, हा पूर्ण एनडीए उत्तर प्रदेशला लागून नाही। यामध्ये सर्वात इंटरेस्टिंग फॅक्ट मागच्या वेळेस झाली होती MIM ची एंट्री। MIMनी गेल्या वेळेस कुठे आपलं लक्ष केंद्रित केलं होतं, तर चंपारणचा भाग, आणि त्याच्यानंतर हा जो आपण ज्याला म्हणतो की सीमांचल, जिथे 40 ते 60% मुस्लिम आहे, तिथे कॉन्सन्ट्रेट केलं होतं, आणि 5 जागा MIMनी घेतल्या होत्या, आणि त्याचाच परिणाम आपण जो बघतोय की 103 जागा
मागच्या कायम MIM वर काय टीका केली जाते की तुम्ही बी टीम आहात BJPची, आणि तो इफेक्ट इथे आहे. परंतु यावेळेस आपण जे आता बघतोय की राहुल गांधींनी जी यात्रा काढली होती ती यात्रा कुठल्या भागात गेली, त्या यात्रेनं काय इफेक्ट टाकला होता तो आपण बघितला. त्यासोबत एक शेवटचा आणि इंटरेस्टिंग फॅक्ट, आणि नंतर आपण बाकीच्या बातम्या बघूयात की JDU आणि BJP यांचा गड कुठला आहे. JDU ज्याच्यावर JDU बद्दल आपण जे बघतो की 24 जागा, हा सर्व भाग जनता दल नितीश कुमार, आपण जो बघतो की स्ट्रॉंग होल्ड कुठला आहे तर हा परत चंपारण जो पश्चिम चंपारणचा भाग आहे, सीमांचल मधला हा भाग आपल्याला दिसतोय, तिरुपत मधला हा भाग दिसतोय, आणि बिहारचा जो इकडचा टोक आहे तिथे आपल्याला यांचा डॉमिनन्स दिसतोय. का दिसतोय तर बिहार मधला आपण जातीय समीकरण बघूया तेव्हा तुला मी अधिक चांगल्या पद्धतीने आपण आपल्या प्रेक्षकांना सांगू शकतो की हा पूर्ण जो भाग आहे तिथं आपण काय म्हणतो. परंतु एक इंटरेस्टिंग भाग आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि विलास तुला पण मी दाखवतो. आपण बघूया की ग्रामीण बिहार. आता ग्रामीण बिहार हे बघ, पूर्ण बिहार, ग्रामीण बिहार ज्याला आपण म्हणतो रुरल बिहार, किती जागा आहेत 223 जागा, ज्यापैकी 112 NDA ने घेतल्या होत्या. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की शहरीकरण किती कमी आहे, बिहारची गरिबी ग्रामीणच आहे, म्हणजे पूर्ण बिहार ग्रामीण. महाराष्ट्रामध्ये उलट आहे. 243 खूप मोठ्या प्रमाणात आहे. 243 म्हणजे फक्त 20 जागा जे आहेत ते आपल्या यामध्ये येतात, हे शहरी भागामध्ये, बाकी सगळं ग्रामीण आहे. मला असं वाटतं की विशाल परदेशी जो आपला सहकारी आहे त्यांनी चंपारण आणि याचा हे केला होता. पुढचे मॅजिक वरची पुढची गोष्ट मी तुम्हाला दाखवेपर्यंत आपण त्याच्याशी पण संवाद साधूया. नक्की. आणि विशालकडे जाऊया. विशाल, काय समीकरण, हे जातीय समीकरण दिसलं पूर्वांचलमध्ये, सीमांचल भागामध्ये आणि चंपारण आणि मधुबनी भागात पण. विशाल बराच वेळ होता, मला असं वाटतं मधुबनीमध्ये खूप जास्त तू प्रवास केलेला आहे. ती मधुबनी, चंपारण आणि सीमांचल इथलं चित्र तुला काय दिसलं विशाल? मी सीमांचलमध्ये पूर्णियात गेलो होतो. पूर्णिया, किशनगंज असेल, कटिहार असेल, या भागामध्ये मी ज्यावेळेस गेलो होतो, जसं तू म्हणालास ना अमित, की इथं सगळ्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम समुदाय आणि दलित समुदाय हा जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे अगदी जर आपण ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस प्रवास करतो तेव्हा पासवान टोला, हरिजन टोला, म्हणजे आपल्याकडे आपण पाडे म्हणतो किंवा वस्त्या म्हणतो, तसं पासवान टोला, हरिजन टोला. पोस्टल मतपत्रिका मोजायला सुरुवात झालेली आहे. राघोपूर मतदारसंघातून तेजस्वी यादव आघाडीवर असल्याची पहिली ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आहे. राघोपूर मतदारसंघ जो अतिशय हाय प्रोफाईल असा मतदारसंघ, तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचे उमेदवार महागठबंधनचे, आणि पहिला कल हा त्यांच्या बाजूने जाताना दिसतोय. तेजस्वी यादव आघाडीवर आहेत, स्वाभाविक आहे. दिग्गज नेते आहेत. मैथिली ठाकूर आघाडीवर आहे, भाजपची गायक मैथिली ठाकूर जी आत्ताच राजकारणामध्ये आली, तिला तिकीट मिळालं. ट्रोल सुद्धा झाली ती या सगळ्यामध्ये. तिच्या त्या काही वक्तव्याच्या वरून जेव्हा तिला विचारलं गेलं की ब्ल्यू प्रिंट कुठं आहे, त्याच्यावरून तिला ट्रोल केलं गेलं. पण सध्या ती आघाडीवर आहे. महुआमधून तेज प्रताप यादव जो आपला छोटासा पक्ष घेऊन या निवडणुकीत आहेत, त्यांच्या पाठीशी सुद्धा लोक उभे दिसत आहेत. महुआतून तेज प्रताप यादव आघाडीवर आहेत. तेज प्रताप यांना निवडून येण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागू शकतो अशी शक्यता आहे, कारण ते कुटुंबापासून वेगळे झालेत आणि यावेळेस तिथं दोन भावामधली लढत आहे. प्रत्यक्ष दोन भाऊ समोरासमोर नसले तरी भावाचा पक्ष आणि भाऊ अशा प्रकारची ही लढत असणार आहे. मोकाममधून अनंत सिंग आघाडीवर आहेत. आता एका मतदारसंघामध्ये काय स्थिती आहे, कशा प्रकारे पहिला कल कोणाच्या बाजूने जातोय हे आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. तर प्रत्येक क्षणाला तेजस्वी यादव हे आघाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वाभाविक आहे, कारण तेजस्वी यादव हे एक मोठा चेहरा, मुख्यमंत्री पदाचा चेहरा महागठबंधनचा बिहार मधला आहे. आणि आता पोस्टल मतदान जे आहे ते मोजायला सुरुवात झालेली आहे. साधारण अर्ध्या तासाच्या नंतर ईव्हीएम उघडतील आणि ईव्हीएमची सुद्धा मतमोजणी सुरुवात होणार आहे. पण ही निवडणूक अतिशय महत्त्वाची असणार आहे. पोस्टल मतमोजणीमध्ये पहिला कल भाजपच्या बाजूने जाताना दिसला, त्यानंतर
आजेडीचे सुद्धा आता जी माहिती येते भाजप 7 जागांवरती आघाडीवर आहे पोस्टल मतमोजणीमध्ये. पुढचे काही तास मात्र आपल्याला थांबावं लागेल पूर्णपणे बिहारच्या जनतेचा कौल नेमका कुठल्या बाजूने जातो याचा अंदाज येण्यासाठी. हे अतिशय प्राथमिक आहे. प्राथमिक अशा पोस्टल मतदानांमध्ये इथला सुशिक्षित वर्ग काय विचार करतोय हा निश्चितपणे या सगळ्यातनं एक कौल आपल्याला मिळू शकतो पोस्टल मतदानाच्या माध्यमातून. सम्राट चौधरी हे तारापूरमधून आघाडीवर आहेत. सम्राट चौधरी उपमुख्यमंत्री आणि सम्राट चौधरी कदाचित भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अशा प्रकारे एक प्रकारे त्यांना पुढे करण्यात आलेलं होतं. तसं स्पष्ट सांगण्यात आलं नसलं तरी एक प्रकारे मेसेजिंग तशा प्रकारे करण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्यानं केला जात होता. अमित शहा यांनी त्यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं की तुम्ही त्यांना निवडून द्या, मोदीजी त्यांना आणखी मोठा नेता बनवतील. भाजपचे रजनीश कुमार आघाडीवरती आहेत. पोस्टल मतमोजणीमध्ये भाजपनं आघाडी घेतलेली दिसते. 7 जागांवरती भाजप आघाडीवर आहे. पण हे सांगायला हवं की हे अतिशय सुरुवातीचे प्राथमिक अशा प्रकारच्या पोस्टल मताची जी मोजणी सुरू आहे त्या मतांच्या माध्यमातून आलेला हा कल आहे.